माझा हात. तुम्ही तुम्ही बंगल्यावर जा. शालिनी मॅडम तुमच्या नावाने शंख करत असतील. काल जे काही झालं त्यामुळे एकतर साहेबांना खूप त्रास झाला. अजून जर त्रास झाला शालिनी मॅडममुळे तर मला आवडणार नाही. तुम्ही जा. माझा हात बरा आहे, तुम्ही जा. हे बघा, बॉलिंगही टाकू शकतो. एकदम बरा आहे माझा हात. तुम्ही लगेच जा. आय एम सॉरी स्वानंदी. तुमच्याच बर्थडेची तयारी तुमच्या समोर कशी करणार होतो म्हणून जरा रूढ वागलो. सॉरी. आवरायला घेतो. हा बोल जेसी. मणी सर, झाली का बर्थडेची तयारी? शेग इतक्यात कुठे, आता सुरुवात करतोय, जरा वेळ लागेल. मणी सर, तुम्ही ना टाइम वेस्ट करताय आता. अहो, असं तुम्ही तयारी करत राहाल ना तर आपण पुढच्या वर्षी सेलिब्रेट करू स्वानंदीचा बर्थडे. जेसी, मग काय करणार? स्वानंदी इतक्या वेळ घरात होत्या, आता बाहेर गेल्यात. त्यांच्या समोर करणार होतो का बर्थडेची तयारी? आता त्या गेल्यात, मग करतो तयारी. ओके ऐका, फक्त प्रॉब्लेम असा ना जेसी की काय करू ते कळत नाहीये. म्हणजे साहेबांची सभा, रॅली हे सगळं अरेंज केलंय, पण असं कधी कोणाचा बर्थडे अरेंज नव्हता केला, म्हणून सगळं जरा कठीण वाटतंय. एक काम करूयात का जेसी, म्हणजे तू इथे येतेस का मला गाईड करायला? तू फक्त इन्स्ट्रक्ट कर, मी सगळं काम करतो. सुपरवाइज करायला ये ना. काय हो मणी सर, तुम्ही ना असं आयत्या वेळेला सांगत जाऊ नका मला. मला ऑफिसला जायला ऑलरेडी उशीर झाला. मी ऑफिस मध्ये काय सांगू आता? बस काय जेसी, म्हणजे बेस्ट फ्रेंड साठी तू उशिरा नाही जाऊ शकणार का? आय मीन, मी तिच्यासाठी उशिरा नाही जाणार ऑफिसला, पण मी तिच्यासाठी सुट्टी घेऊ शकते. येते मी तुमच्या मदतीला. क्या बात आहे जेसी, ये होईना बात. ये लवकर, वाट बघतोय. येस, येते मी. काय झालं? काय म्हणाला मणी? काही नाही मॅम, अजून त्यांनी सुरुवात पण नाही केली. खूप कन्फ्युज्ड आहेत ते. बघितलंस ना, मी सांगितलं होतं तुला. आपण तरी कामाला लागूया. चल. हो, चला. चला, हे बेस्ट झालं. म्हणजे स्वानंदीच्या वाढदिवसाची तयारी एकदम परफेक्ट होणार आणि मस्त होणार. फक्त लवकर ये जेसी. वा, महाराणी आल्या. लेट झाला आज. आता तुमच्यासाठी नाश्ता मी बनवू की तुम्ही बनवणार? मी करते मॅडम. काय बनवू? काय बनवणार? पोहे, उपमा, नाही तर इडली. येतं काय तुला दुसरं अजून? एक काम कर, पोहे बनव आणि त्यात शेंगदाणे व्यवस्थित घाल. आणि हे बघ, नाश्ता नाश्त्याच्याच वेळेला दे, जेवणाच्या वेळेला नको आणूस. लवकर कर. हो, करते. कालपासनं मणी सर माझ्याशी किती रूढ वागताय, ते पण माझी काहीच चूक नसताना. इतकं रागवायला काय झालंय त्यांना काय माहिती. मणी सरांचा हात खूप दुखत होता. कशाने विचारलं तर ते पण धड सांगितलं नाही त्यांनी. त्यांचा हात खूप दुखत असेल का? मी जाऊन बघू का जरा? ए, कुठे चाललीस? झालं काम? आणि काय करतेस? पोहे. हे पोहे कुणी करायचे? मी नाही. मग कसे होणार आहे पोहे? आपोआप ते म्हणणार मी झालोय, हा आता मला खा. तू बरी आहेस ना ग? तू काय बोलतेस, काय करतेस, या दोन गोष्टींचा ताळमेळ आहे का काही? कुठे निघालीस भटकायला? नाही, कुठे नाही, मी इथेच आहे. स्वानंदींनी जाऊ दे, मला ना सकाळी सकाळी माझं तोंड नाही खराब करायचं. स्वानंदी, मला भूक लागली, लवकर नाश्ता बनव प्लीज. 10 मिनिटात आणते. नशीब आत्ता जर मी आले नसते ना स्वानंदी, तर निघाली असतीस कुठेतरी भटकायला आणि हे सगळं आम्हाला करायला लागलं असतं. तुझं काय करायचं ग? हा, मला ना कधी कधी कळतच नाही, या घरची नोकर तू आहेस की मी आहे. आवर लवकर, चल.
तुम्हाला आतमध्ये येताना स्वानंदीने बघितलं तर नाही ना? आम्हाला कसं माहिती असणार ते? तुम्ही विचारा ना तिला. आणि त्यांना काय विचारणार? जेसी आणि वॉर्डन मॅडम तुमच्या बर्थडेच्या तयारीसाठी आल्या, त्यांना बघितलं का तुम्ही? असं काय जेसी मॅडम वेडी का होई जरा? काय काय म्हणालात तुम्ही? वेडी म्हणालात मला? अच्छा, मी सगळी ऑफिसची कामं सोडून तुम्हाला डेकोरेशनची हेल्प करायला आली आणि तुम्ही मला वेड म्हणालात? ठीक आहे, मी ऑफिसला जाते. नाही जेसी, अगं मी गंमत करत होतो. तू खरंच खूप मस्त आहे, तू शहाणी आहेस, बस. खूप शहाणी. लहान आहात करे भांडायला असं. स्वानंदी येण्याच्या आधी अरे डेकोरेशन झालं पाहिजे ना, मग कामाला लागा. हा नाही, हे काय माझं अर्ध डेकोरेशन रेडी. हसायला काय झालं? आवडलं नाही का? किती छान केलंय. सॉरी मणी सर. काय हे सगळं? काय म्हणजे डेकोरेशन? मणी सर, तुम्ही ना स्वानंदीच्या बर्थडे नंतर मला एक स्पेशल ट्रीट द्यायची. अरे बापरे, ती कशासाठी? तुमचा डिवोर्स होतो होता वाचवणार आहे मी. डिवोर्स? कस काय? ऑफकोर्स मणी सर. हा असा सगळा पसारा बघून स्वानंदी नक्कीच तुम्हाला डिवोर्स देईल. डोंट वरी, आता आम्ही आलो आहोत ना, आम्ही हेल्प करू तुम्हाला. पण मग करायचं काय? हा, आम्ही सगळ्या तयारीने आलोय, कारण आम्हाला माहिती तुम्ही गोंधळ घालणार होतात ते. हा पण मग आता आता कामाला लागा. आता हे सगळं सावरूयात आपण. आणि मणी सर, आधी हे सगळं डेकोरेशन काढूयात आपण प्लीज. खूप खूप विचित्र दिसतंय, घाण वाटतंय हे. हो का? म्हणजे सगळं काढायचंय? हो, खूप घाण दिसतंय हे. मी हेल्प करते ना तुम्हाला. ठीक आहे, जा कामाला लागा. बापरे, मरणाचे तिखट आहे ते पोहे. बरं झालं सॉस आणला मी. काय ग स्वानंदी, एवढे तिखट आहेत पोहे? ह, एक घास घेता तर तोंडात आग आग झाली माझ्या. स्वानंदी, मुद्दाम केलंस ना? खरंच सांग, मुद्दाम केलंस ना तू? तुला माहितीये मला तिखट अजिबात चालत नाही. चिळ 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 चिडू नका आणि अन्न वाया नका घालवू. मी सॉस टाकून खातीये ना, तसं तुम्ही पण खा. हे घ्या. अगं खा 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 खा. तिला काय तेवढंच